वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि कुंद कुंद आचार्यांच्या उपसंहाराच्या गाथा आणि अमृतचंद्र आचार्यांचे कलश आम्ही वाचतो आहे। काल आम्ही जसं बघितलं की एखाद्या व्यक्तीला तांदूळाची उपयोगिता पटलेली आहे आणि ते पाहून त्यांनी जर केवळ भुसाच काढला तर त्याला तांदूळ उपलब्ध होत नाही। त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने केवळ बाह्य क्रियेमध्येच आपलं मन पूर्णतः झोकून दिलं, तिथेच तो केंद्रित झाला आणि त्याला निश्चयाचं ज्ञानच नाही, अशी व्यक्ती देखील आत्मानुभव करू शकत नाही। बाह्य परिग्रहाच्या त्यागाचा मूळ उद्देश हा अंतरंग रागादी परिणामांना दूर करणं हाच असणार आहे। आणि ज्याला रागादिकांचा त्याग करायचा आहे त्याला राग ज्या वस्तूंमुळे होतो त्या वस्तूंचा त्याग करणे देखील इष्ट आहे आणि म्हणून परवस्तू सोडण्याचा उपदेश दिला जातो। पण केवळ एकांतानी परवस्तूंनी राग होतो असा जर त्याचा समज झाला तर मात्र ते चुकीचं आहे। आम्हाला अंतरंगातल्या रागादी विकारांना कमी करायचं आहे। बाह्य वस्तू त्या ठिकाणी निमित्त कारण असणार आहे। त्याप्रमाणे द्रव्यलिंगाचा जो आग्रह करेल त्यालाही केवळ त्या बाह्य क्रियेनी मुक्ती होणार नाही। अंतरंग आत्मप्रतीती आत्मानुभव स्वानुभव हे त्याच्या जीवनात अवश्यपणे असावे लागणार आहे। म्हणजे शेवटी महत्व हे आमच्या अभ्यंतर परिणतीला आहे। आमचा भाव काय आहे हा भाव महत्वपूर्ण आहे। आणि नंतर परत आपण एक कलश बघितला होता की द्रव्यलिंगात जरी ममत्व असेल तरी ते हृदय बुद्धीने अंध आहे, अशा प्रकारचे शब्द आचार्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले होते। आणि यावर देखील सांगतात आहे की मोक्ष मार्गामध्ये 2 लिंग उपयोगी आहे। एक मुनिलिंग ज्याला म्हटलं अनगार लिंग आणि दुसरं गृहलिंग सागार धर्म। आता मुनी धर्माचे पालन करणारे जे आहेत ते मुनी आहे आणि सागार धर्म घर गृहस्थीमध्ये राहून सागार धर्माची पालना करणारे जे ज्ञानी जीव असतील हे पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमांपर्यंत आहे किंवा कदाचित 5 अनुव्रते 4 शिक्षाव्रते 3 गुणव्रतांचं पालन करणारं देखील ते असू शकतात। आणि 10व्या प्रतिमेपर्यंत कोणताही त्यांचा बाह्यवेश नियत नाही। जरी त्या ठिकाणी पांढरं धोतर उपर्ण असं त्यांचं 7व्या प्रतिमेपासून वेश सांगितलेला आहे तरी तो अनिवार्यपणे तोच आहे असं त्या ठिकाणी नाही। मात्र 11 प्रतिमेमध्ये शुल्लक आणि ऐल्लक असे 2 भेद आहे आणि याच्यामध्ये शुल्लकाला एक कोपिन वस्त्र आणि खंड वस्त्र असे त्याला 2 वस्त्रांचं प्रावधान आहे, तर एक कोपिन मात्र हा ऐल्लकाचा वेश आहे। म्हणजे लंगोटी मात्र हा ऐल्लकाचा वेश असणार आहे। शुल्लक हे खालच्या भूमिकेत आहे, ऐल्लकाची भूमिका वरची आहे। आणि तिसरं लिंग जे मोक्ष मार्गामध्ये सांगितलेलं आहे ते आर्जिकाचं लिंग सांगितलेलं आहे। या आर्जिकांना 16 हात साडी हा त्यांचा वेश आहे। याप्रमाणे
हे व्रतीचं चिन्ह आहे. अनगार साधू जे आहे हे तर दिगंबर वेशधारी आहे आणि पिंची कमंडलू हे त्यांना बाह्य उपकरण रूपाने त्यांनी स्वीकारलेलं आहे. जर हे व्रती, हे तीनही प्रकारचे व्रती, मुनी, नंतर अर्जिका आणि गृहलिंग, या तीनही प्रकारचे व्रती निश्चय दृष्टीला न समजता, म्हणजे त्यांना आत्मप्रतीती नाही, निश्चय काय आहे, वितराग भाव कसा आहे याची त्यांना कल्पना नाही, आणि ते केवळ बाह्य वेशामध्ये मोहित असतील आणि त्यालाच जर धर्म मानत असतील आणि तिथेच ममत्व भाव करत असतील तर त्यांना आत्मानुभूती होऊ शकत नाही. कारण वरची भूमिकाच त्यांना ज्ञात नाही. क्रियेमध्ये त्यांनी धर्म शोधला. वास्तविकतः निश्चयाची साथ असल्याशिवाय क्रिया ही महत्वपूर्ण मानल्या जात नाही. म्हणून निश्चयासोबत असलेली ची क्रिया ही समीचीन क्रिया म्हटली जाते. आणि निश्चय जर सोडून दिला आणि क्रियेमध्येच तो केवळ धर्म मानून क्रिया करत आहे तर त्याच्यासाठी क्रियेनी त्याला शुभबंध निश्चित होईल, परंतु मुक्ती मार्ग मात्र सापडणार नाही, कारण त्यांनी योग्य किल्ली लावलेली नाही. मोक्ष मार्ग हा तर स्वाधीन, स्वाश्रित आहे. जो ज्ञान मात्र आहे, तत्स्वरूप आहे, परापासून सुटणं म्हणजे मुक्ती आहे. आणि आत्मा जेव्हा स्वतःच्या अनुपम, अखंड, विशुद्ध, ज्ञानमय अवस्थेला प्राप्त होतो, ही त्याची मुक्ती आहे. व्यवहार नयामध्ये मुक्तीला अनेक तऱ्हेनी समजून सांगितल्या गेलेला आहे. जो कर्मांनी रहित आहे, जो आठही कर्मांनी रहित आहे, ज्याला शरीर नाही, ज्याला रागद्वेष नाही, अशा तऱ्हेनी मुक्त जीव असतात. ते गुणस्थानातीत आहे, नयातीत आहे, असे हे जे जीव आहे. आणि अस्थिपरक कथन करायचं असेल तर ते 8 गुणांनी संपन्न असतात. असे हे जे जीव आहे हे कशाने यांना मुक्ती प्राप्त झाली, तर स्वतःच्या स्वाधीन आत्मतत्वाचं अवलंबन केल्यानेच त्यांना अशा प्रकारची अनुपम दशा प्राप्त झालेली आहे. आणि ज्ञान हा तर आत्म्याचा स्वभाव आहे, त्याला प्राप्त करण्याचा उपदेश दिला जातो. ते ज्ञान प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा, पण ज्ञानचा स्वभाव आहे, हा स्वभाव आमच्यापासून कधीही बाजूला हटलेला नाही. आणि तरी देखील असा उपदेश का केला जातो, कारण कर्मजन्य रागादी विकारांमध्ये हा जीव स्वतःचा स्वभाव बघू शकत नाही. अनादिकालापासून त्यांनी कधी ज्ञानाची आराधना केली नाही आणि वास्तविक हा असीम आनंदमय आत्मा आहे हेही त्याला त्या ठिकाणी समजत नाही. आणि पराश्रयाने आत्मलाभ होतो ही त्याची मान्यता अविवेकपूर्ण आहे, अज्ञानजन्य आहे. आणि अशांना अमृतचंद्र आचार्यांनी म्हटलेलं आहे की असे अंध जीव आहे की त्यांना या समयसाराची प्राप्ती होणार नाही. जिनके देह बुद्धी घट अंतर, मुनिमुद्राधारी क्रिया प्रवानही. मुनिमुद्रा तर धारण केली आहे, क्रिया देखील त्यानुसार ते करतात आहे. ते ही अंध बंधके करता, ते हृदयानी अंध आहे, त्यांना अजूनही गाभा माहिती नाही आणि त्यामुळे ते बंधाच्याच क्रियेला मुक्तीचं कारण मानत आहे. परम तत्व को भेद न जानही, जिन हे हिय सुमती ही कणिका. आता ज्यांच्या हृदयामध्ये सुमती कणिका जागृत झाली, बाह्य क्रिया भेष परमानही, बाह्य क्रिया भेष याला त्यांनी पर आहे हे समजलं आहे. ते समकिती मोख मार्ग मुख, त्यांचं आता मुख मोक्ष मार्गाकडे आहे. करी प्रस्थान भवस्थिती भानही,
आणि तो आता भवस्थिती त्याला पूर्णतः भानूप्रमाणे सूर्याप्रमाणे प्रगट झालेली आहे आणि तो आता मोक्ष मार्गाचा खऱ्या अर्थाने पथिक बनलेला आहे. यानंतर आचार्य सांगतात, व्यवहार नाही तर श्रमण आणि श्रावक अशा भेदाने 2 प्रकारच्या लिंगास मोक्ष मार्ग कथन करतो आणि निश्चयने कोणतेच लिंग मोक्ष हेतू मानत नाही. व्यवहार म्हणाय जो आहे, व्यवहार नय हा नेहमी संयोगजन्य गोष्टींचं कथन करतो. संयोग पाहतो आणि संयोगावर उपचार करून यांनी मोक्ष झाला किंवा या क्रियेनी हे साध्य झालं असं संयोगजनित कथन पाहतो. परंतु निश्चय मात्र त्याच्यातलं अंतरंग कारण शोधून तिथेच त्यालाच आणि त्यांनीच कार्य संपन्न झालं असं निश्चयपूर्वक सांगतं. निश्चयाला कोणताही तऱ्हेचा आम्ही शह देऊ शकत नाही, दुसरा विकल्प तिथे असू शकत नाही. व्यवहारासाठी अनेक विकल्प असू शकतात, व्यवहार कथनात नानाविधता असू शकते, पण निश्चय कथनामध्ये मात्र एकविधता असते आणि म्हणून निश्चय एकरूपतेचं प्रतिपादन करतो. व्यवहार नय नानाविध संयोगिक अवस्था दाखवितो. म्हणून व्यवहार नय श्रमण आणि श्रावक अशा 2 प्रकारच्या लिंगांना मोक्ष मार्ग आहे असं कथन करतो आणि निश्चयने मात्र कोणतेच लिंग शरीराश्रित कोणतीच क्रिया त्याला मोक्ष हेतू मानत नाही. गाथा 414 नंबरची. व्यवहार्यो पुननो दोन्ही विलिंगाणी भणदी मोक्ष पहे निश्चय नोदु नेच्छदी मोक्ष पहे सवलिंगाणी. पुनश्च व्यवहार नाही तर मोक्ष मार्गामध्ये श्रमण आणि श्रावक भेदाने दोन्ही प्रकारचे लिंग सांगतो. आता आपण जसं बघितलं की अनगार लिंग आणि सागार लिंग, गृहीलिंग, मुनिलिंग किंवा श्रावक लिंग अशा तऱ्हेने 2 लिंग मानतो. कारण श्रावक हा देखील मुक्तिपथाला लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिसरं कुठे कुठे अर्जिका लिंग हे देखील मांडल्या गेलेलं आहे. कारण ह्या 3ही ज्या व्यक्ती आहे या मोक्ष पथिक आहेत. परंतु निश्चय नाही, सर्वच लिंग मात्र मोक्ष मार्गामध्ये कारण म्हणून इच्छित नाही किंवा मानत नाही. परंतु जो निश्चय नाही आहे, निश्चय नाही तर जे निखळ सत्य आहे हे पाहणारा नय आहे. त्यामुळे पराच्या आश्रयाने मुक्ती होते ही कल्पनाच निश्चय नयाला पटू शकत नाही. म्हणून मुनिपदाचा जे आग्रह धरत असतील किंवा त्याचा एकांत करत असतील, एकांत म्हणजे मुनिपद धारण केलं त्याला मोक्षाची प्राप्ती होतेच असा जो निश्चयाचा एकांत म्हणजे याचा एकांत करत असेल मुनिपदाचा किंवा लिंगाचा, त्याला आचार्य सांगतात की केवळ दिगंबर वेश हा पर्याप्त नाही. दिगंबर वेशासोबत अंतरंगामध्ये देखील 12 कषायांच्या अनुदयजनित वितरागता विद्यमान असावी लागते, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुनिपद आहे. म्हणजे क्रिया आणि ज्ञान या दोन्ही नयांची सांगड ही अंतरंगामध्ये वितराग भाव हा ज्ञान नय आणि अशा तऱ्हेने तो आत्म्यामध्ये त्या समयात शुद्ध भावांमध्ये रममाण होतो आहे ही क्रिया. आणि या क्रियेचं बाह्य रूप जे दिसत आहे ते आम्हाला सामायिक छेदोपस्थापना किंवा सूक्ष्म सांपराय यशासारख्या चारित्रांमध्ये दिसत आहे. याच्यामध्ये जेवढा काही शुभ अंश आहे त्यांनी त्याही वेळेला त्याला आश्रव आणि बंध होणार आहे आणि जेवढा शुद्ध अंश आहे त्या अंशाने संवर आणि निर्जरेचीच प्राप्ती आहे. उदाहरणार्थ
सातव्या गुणस्थानवरती एखादे मुनी, पहिल्यांदा त्यांचं 7वं स्थान अप्रमत्त गुणस्थान आहे. या गुणस्थानात असताना त्यांच्या परिणामांमध्ये 12 कषयांच्या अनुदयजनित वितराग भाव विद्यमान आहे. पण कषायांचा सद्भाव जर आम्ही बघितला तर अजूनही संज्वलन, नो कषाय, संज्वलनचे 4 आणि नो कषाय असे 13 कषाय त्यांच्या जीवनात उदयात आहे. म्हणजे उदीयमान प्रकृतीच्या अपेक्षेने त्यांची पूर्ण वितराग दशा झाली नाही आणि त्या अनुषंगाने त्यांना कर्मबंध होतो आहे. 12 कषायांच्या अनुदयामध्ये वितराग भाव झालेला आहे. हा वितराग भाव निश्चयाचं द्योतक आहे आणि त्यांनी संवर आणि निर्जरा किंवा मुक्तीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. अशा तऱ्हेने ज्यांनी यथार्थ स्वरूप जाणलं तो कधीही पराला त्या ठिकाणी हे मानणार नाही की यामुळे मला मुक्ती झाली. तो तर स्वाश्रित, स्वाधीन असा आत्मकथनाचाच त्याचा प्रयत्न असणार आहे. अशा तऱ्हेने निश्चयने हे पाहिल की जो वितराग भाव आहे हा मुक्तीचं कारण आहे आणि या मुक्तीच्या कारणासोबत अवश्यपणे दिगंबर वेश, 28 मूलगुणांचं पालन हा व्यवहार अनिवार्यपणे असणार आहे. आणि त्यावर उपचार करून म्हणजे 2 ला 1 पाहून व्यवहार नये हे म्हणणार आहे की अशा तऱ्हेने मुनी लिंगानी मोक्षाची प्राप्ती झाली. निश्चयने तिकडे बघणार नाही. 2 दृष्टिकोनामधला हा फरक आम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला बघायचं आहे. टीका पहा. श्रमण आणि श्रमणांचा उपासक म्हणजे श्रावक या भेदाने लिंग 2 प्रकारचे आहे. हे दोन्ही द्रव्यलिंग मोक्ष मार्ग आहे. असा जो काही निरूपणाचा प्रकार आहे तो केवळ व्यवहार आहे, परमार्थ नाही. पहिल्यांदा तर आम्हाला परमार्थ जे आहे ते केवळ एकाकी विचरण करणार आहे. त्याची भूमिका एकटा चलो रे अशा प्रकारची असणार आहे. आणि व्यवहारनयाची भूमिका जी आहे, व्यवहारनय सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. पण मोक्ष मार्ग अनेक रूप नाही, अनेकांचा नाही, तो एकतेचा मार्ग आहे. आणि म्हणून व्यवहारनयाचं कथन जरी कथनचित प्रयोजनीय असलं, बाह्य संयोग ते दाखवत असलं किंवा ती भूमिका असताना कशा प्रकारचं आचरण असेल याचं दिग्दर्शन तो नय करत असला तरी तो नय आम्हाला अंतरंगामध्ये पूर्णपणे उपादेय मानता येत नाही. म्हणून तो परमार्थ नाही. कारण की व्यवहार नय स्वयं अशुद्ध द्रव्याचा अनुभव स्वरूप असल्यामुळे परमार्थभूत नाही. व्यवहारनयानी काय केलं? व्यवहारनयानी संयोग दाखविला. व्यवहारनयानी अशुद्ध दशा जीवाची सांगितली आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण परमार्थ त्या ठिकाणी पाहला नाही किंवा सांगितल्या गेलेला नाही. म्हणून श्रमण किंवा श्रमणांचा उपासक या भेदाच्या अतीत दर्शन ज्ञान चारित्रात्मक एकमात्र शुद्ध ज्ञान आहे आणि तोच मोक्ष मार्ग आहे. आता जसं आम्ही बघितलं की 6व्या 7व्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानवरतीची भूमिका पहा. तिथपर्यंत आम्हाला हा व्यवहार नय आणि निश्चय नयाची जोडी अशी युगपत दिसते आहे. शुभ आणि शुद्ध भाव त्यांच्या जीवनात आम्हाला दिसतो आहे. कषायांचा जेवढा अनुदय आहे त्या अनुदयामध्ये अंतरंगामध्ये शुद्ध ज्ञानाची परिणती आहे. म्हणजे दर्शन शुद्ध, ज्ञान शुद्ध, चारित्र त्या अंशाने शुद्ध आहे. आणि जेवढा कषायांचा सद्भाव आहे त्या कषायांच्या अपेक्षेने व्यवहार चारित्र दिसत आहे.
मग ते 7व्या गुणस्थानात असेल, 6व्या गुणस्थानात असेल. जर 6व्या गुणस्थानात असेल तर ठळकपणे आम्हाला शुभ प्रवृत्ती त्यांच्या जीवनात दिसते आहे. 7व्या गुणस्थानात कदाचित एवढी ठळकपणे शुभ प्रवृत्ती दिसणार नाही, पण 6व्या गुणस्थानामध्ये त्यांना उपदेश देण्याचा भाव आहे. शरीर टिकावं, शरीराकडून साधना व्हावी म्हणून आहार ग्रहण करण्याचा भाव आहे. सर्वसामान्य जीवांना समजावं म्हणून शास्त्र लेखनाचा भाव आहे. स्वतःच्या परिणामांमध्ये विशुद्धता यावी म्हणून देव दर्शन तीर्थाटन करण्याचा भाव त्यांच्या जीवनात दिसतो आहे. ही भूमिका त्यांची व्यवहाराची भूमिका आहे आणि या व्यवहार क्रियेला मोक्ष मार्ग म्हणता येत नाही. निश्चय हा आहे की जेवढा कषयांचा अनुदय आहे आणि तेवढी आत्मलीनता त्यांनी साधलेली आहे, तो आहे साक्षात मोक्ष मार्ग, म्हणून तो आहे परमार्थ. असे निर्मल अनुभवन हाच परमार्थ आहे, मोक्ष मार्ग आहे. कारण ते ज्ञानच शुद्ध द्रव्याचा अनुभव रूप असल्यामुळे परमार्थ आहे. म्हणून ते जे ज्ञान आहे त्या ठिकाणी शुद्धतेचा ते अनुभव घेत आहे. आंशिक का होईना, पण ती आहे तर शुद्धताच, आणि म्हणून त्या शुद्धतेची ती अनुभूती आहे. म्हणून जे परमार्थ भावनेने व्यवहाराचाच अनुभव करतात ते समयसाराचे अनुभवन करत नाही. आणि जे व्यवहार कथनाला यथार्थ मानतात, व्यवहार कथनामध्ये जी भूमिका आहे ती न ग्रहण करता हेच सत्य आहे आणि यांनीच मोक्ष मिळणार आहे, अशा प्रकारचा व्यवहार नयाचा जे एकांत करतात त्यांना निश्चय ज्ञात नाही आणि म्हणून समयसार त्यांना शुद्ध आत्मा कळत नाही, त्यांना अनुभवात येत नाही. ते परमार्थ शुद्धीने, परमार्थ बुद्धीने, परमार्थ ज्ञानाचा अनुभव करतात, ते समयसाराचा अनुभव करतात. म्हणून जे परमार्थ बुद्धीने, म्हणजे ज्यांना आपला आत्मा ज्ञात आहे आणि अशा तऱ्हेने त्या आत्मिक ज्ञानाचा जे अनुभव करतात त्यांना समयसार प्राप्त होतो. भावार्थ, व्यवहार नयाचा विषय भेदरूप किंवा अशुद्ध द्रव्य आहे. भेद करणं हा सद्भूत व्यवहार, अशुद्धता पाहणं, अशुद्ध निश्चय किंवा दोन द्रव्यामध्ये एकता बघणं हा असद्भूत व्यवहार. अशा तऱ्हेने हे व्यवहार नयाचे भेद आहे आणि जो जो व्यवहार नय आहे तो तो अभूतार्थ आहे, तो परमार्थ नाही. आणि निश्चय नयाचा विषय अभेद रूप शुद्ध द्रव्य आहे, तो परमार्थ आहे. आणि व्यवहारालाच निश्चय समजून आचरण करतील तर त्यांना समयसाराची प्राप्ती होत नाही. आणि जे परमार्थ ज्ञानाला परमार्थ समजतात त्यांना समयसाराची प्राप्ती होतात आणि तेच मोक्ष प्राप्त करतात. श्रमण आणि श्रमणोपासक दोन रूपांनी द्रव्यलिंग सांगितलेले आहे. पण जर आम्ही म्हटलं की मोक्ष मार्ग देखील दोन प्रकारचा आहे, एक श्रमणांसाठी वेगळा आणि एक श्रावकांसाठी वेगळा, असे दोन मोक्ष मार्ग मात्र नाही. वास्तविकतः मोक्ष मार्ग दोन नाहीतच. मोक्ष मार्गाचं निरूपण दोन पद्धतीने करण्यात येतं. यथार्थ रूप मोक्ष मार्ग हा निश्चय मोक्ष मार्ग आहे, जो साक्षात मोक्ष मार्ग नाही, पण मोक्ष मार्गाचं निमित्त किंवा सहचारी कारण आहे. त्याला उपचाराने मोक्ष मार्ग म्हटल्या गेलेला आहे. म्हणजे यथार्थ रूप जो कथन करणारा आहे ते मोक्ष मार्ग आहे
पण तो साक्षात मोक्ष मार्ग नाही आहे. परंतु मोक्ष मार्गामध्ये जो निमित्त पडणार आहे किंवा मोक्ष मार्गामध्ये सहचरी रूपाने जो विद्यमान असणार आहे त्याला देखील उपचाराने मोक्ष मार्ग म्हटला जातो. आणि तो आहे व्यवहार मोक्ष मार्ग. निश्चय आणि व्यवहाराचे सर्वत्र असेच लक्षण लावायचे आहे. द्रव्यलिंगालाही मोक्ष मार्ग मानणे हे आरोपित कथन आहे. मुनींना सुद्धा 5 महाव्रते, 5 समिती, 3 गुप्ती, 10 धर्मरूप परिणाम, 12 प्रकारची तप ही भूमिकानुसार नियमानी होतातच. पण हे सगळे भाव हे सहचर भाव आहे. तो सत्यार्थ किंवा मोक्ष मार्ग नाही. त्याला मोक्ष मार्ग मानणे हे आरोपित कथन आहे, यथार्थ कथन नाही. जर व्यवहाराला व्यवहार रूप जाणले तर ते बरोबर आहे, पण त्यालाच जर परमार्थ मानले तर ते चुकीचे आहे. व्यवहार आणि निश्चय 2 नय आहे. दोन्ही नयांनी जाणणं चुकीचं नाही, पण दोन्ही नय अवलंबन घेण्यायोग्य आहे हे मानणं मात्र चूक आहे. कारण व्यवहार नय हा अशुद्ध द्रव्याला दाखवितो. निमित्त, पर्याय, भेद, अशुद्धता याला व्यवहार नय विषय बनवितो आणि यामुळे शुद्ध आत्म्याची प्राप्ती होत नाही. व्यवहार तर क्रियारूप आहे, ती कर्मधारा आहे. भूतार्थ अखंड अभेद शुद्ध द्रव्याच्या आश्रयाने निर्मल रत्नत्रय पर्याय प्रगट होते आणि म्हणून तो साक्षात धर्म आहे. स्वतःच्या अंतरंगात जो निज आत्मा आहे त्याला आम्हाला दृष्टीत घ्यायचं आहे. परमार्थाला जो परमार्थ जाणेल त्याला समयसारचा अनुभव आहे. म्हणून गृहस्थलिंग, ऐल्लक, शुल्लक, मुनिलिंग हे साक्षात मुक्तीचं कारण नाही, ते सहकारी कारण असून परंपरेने मोक्षाचं कारण म्हटल्या गेलेलं आहे. आचार्य जयसेन या गाथेवर परत काही सांगू इच्छितात आणि ते लिहितात किंच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते विषय स्पष्ट करतात. महत्वपूर्ण आहे. आचार्य जयसेनांच्या या मागच्या ज्या काही टीका त्यांनी किंच म्हणून विशेष लिहिलेला आहे ते विशेष जाणण्यायोग्यच आहे. ते लिहितात, हे शिष्य, पाषंडी लिंगाणी आदी 7 गाथां वाचून द्रव्यलिंगाचा सर्वथा निषेध मानू नको. आतापर्यंत 7 गाथा आपण पाहिल्या आणि या 7 गाथांमध्ये आचार्य कुंदकुंदांनी आणि अमृतचंद्रांनी द्रव्यलिंगाचा निषेध केलेला आहे. द्रव्यलिंग मोक्ष मार्ग नाही हे सांगितलेलं आहे. यावर जयसेन आचार्य सांगतात की तू द्रव्यलिंगाचा सर्वथा निषेध करू नको. सर्वथा शब्द ठेवला म्हणजे जे काही आहे सर्वथा हे खोटच आहे असं तू इथे समजू नको. इथे लक्षात घ्यायचं आहे की निश्चय रत्नत्रयात्मक निर्विकल्प समाधी रूप भावलिंगाने रहित यतींना हे संबोधन केलेले आहे. काय सांगितलं की जे निश्चय रत्नत्रयात्मक निर्विकल्प समाधी रूप असं जे भावलिंग आहे या भावलिंगाने मोक्ष होणार आहे. पण ज्यांना या भावलिंगाचं ज्ञानच नाही त्यांनी जे रहित आहे त्यांच्यासाठी जयसेन आचार्यांनी या ठिकाणी हे संबोधन केलेलं आहे. जर प्रश्न असेल की कसं समजविले तर सांगतात की हे तपोधन, शब्द पहा, हे तपोधन, तू द्रव्यलिंग मात्र संतोष मानू नको. तर द्रव्यलिंगाच्या माध्यमातून निश्चय रत्नत्रयात्मक
निर्विकल्प समाधीरूप परिणत होण्याची भावना कर. अर्थात स्वानुभूतीरूप परिणमित हो. म्हणजे काय सांगतात की तू आत्ता ज्या भूमिकेत जीवन जगतो आहे मुनिपदाचं, त्या मुनिपदामध्ये तू संतोष मानू नको. हे मुनिपद तर बाह्यवेश आहे आणि या बाह्यवेशासोबत जर तुला अंतरंग साधना करायची असेल तर निश्चय रत्नत्रयात्मक निर्विकल्प तू समाधीरूप परिणमित हो. स्वानुभूती तुझ्या जीवनात असू दे. यावर शिष्य म्हणतो की ही आपली कल्पना आहे की द्रव्यलिंगाचा निषेध केला नाही, पण या ग्रंथात लिहिले आहे की न विहोदी मुख मग्गो लिंगुम, लिंग मोक्ष मार्ग नाही. यावर आचार्य म्हणतात असे नाही. लिंग मोक्ष मार्ग नाही या कथनात भावलिंग रहित द्रव्यलिंगाचा निषेध केला आहे. म्हणून अपेक्षा समजायची आहे की आतापर्यंत ह्या ज्या 7 गाथांमध्ये द्रव्यलिंगाचा निषेध केलेला आहे त्यामध्ये आचार्यांना सर्वथा निषेध करायचा नाही. त्यांना हे सांगायचं आहे की मोक्ष मार्गामध्ये भावलिंग महत्वाचं आहे. भावलिंगासोबत हा द्रव्यलिंग असणारच आहे, त्याचा इथे निषेध नाही. म्हणून लिंग मोक्ष मार्ग नाही यावर आचार्य लिहितात असं नाही. लिंग मोक्ष मार्ग नाही या कथनात भावलिंग रहित द्रव्यलिंगाचा निषेध आहे. भावलिंग सहित द्रव्यलिंगाचा निषेध नाही, कारण द्रव्यलिंगाचं कारण आधारभूत शरीर आहे आणि त्या शरीराच्या प्रती ममत्वाचा तो निषेध आहे, द्रव्यलिंगाचा निषेध नाही. प्रथम दीक्षा घेताना सर्व परिग्रहाचा त्याग करताना कोणीही मुनी देहत्याग तर करत नाही, म्हणून देहत्याग केला नव्हता, कारण देहामुळेच ज्ञान आणि ध्यानाचं अनुष्ठान होते आणि बाकी परिग्रहासारखं देहाला पृथक करणं संभवनीय पण नाही. तरीही वितराग ध्यान कालात अर्थात स्वानुभूतीच्या वेळी मी देह आहे, मी मुनी आहे या विकल्पाचाही अभाव व्हावा लागतो. आगमात हे म्हटले आहे की अरिहंत भगवान देहापासून निर्ममत्व ठेवून दर्शन ज्ञान चारित्राचे सेवन करतात. जोपर्यंत तांदूळावर वरचा छिलका आहे तोपर्यंत आतला छिलका निघणं अशक्य आहे, पण आतील छिलक्याचा त्याग झाला तर बाह्य छिलक्याचा त्याग नियमपूर्वक होतोच. जिथं आतलंही गेलाय तिथं बाह्य तर गेलंच आहे. या न्यायाने परिग्रहाचा त्याग करून द्रव्यलिंग असताना भावलिंग असेलही किंवा नसेलही निश्चित नियम सांगता येत नाही, पण जिथे अंतरंग भावलिंग आहे तिथे सर्व संग त्याग रूप द्रव्यलिंग आहे, हा नियम आहे. याच्या आणखी प्रश्नोत्तर आहे, त्याचं उद्याला आपण स्पष्टीकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.